हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण. आय रिली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल आणि येस आपापल्या घरामध्ये खूप आनंदात असाल. सो आज आहे 1 जानेवारी आणि आजचा दिवस जो आहे ना, मला इतका सरप्राईज गेला आहे ना. सो लास्ट टाईम ना 15 दिवसापूर्वी आम्ही ट्रिपला जाणार होतो आणि ती ट्रिप आहे ना अचानक कॅन्सल झाली. म्हणजे पॅकिंग अर्धी झाली होती, उद्या निघायचं म्हटलं, आज काही कारणामुळे ती ट्रिप कॅन्सल झाली होती आणि तीच ट्रिप ना आज अचानकच जे आहे ना प्लॅन झाली. ॲक्च्युअली आम्ही जाणार होतो सेकंड वीकमध्ये जाणार होतो जानेवारीमध्ये, पण अचानक स्कूलचा मेसेज आला की सेकंड हप्त्यामध्ये जे आहे ना वीकमध्ये मुलांच्या एक्झाम्स आहेत आणि मग त्याच्यानंतर त्या एक्झाम जवळजवळ 20 तारखेपर्यंत आणि 20 तारखेच्या नंतर अगेन स्वप्नीचं ऑफिशियल भरपूर काम असतं मंथ एंडचं. सो तिथे आम्ही जाऊ शकत नाही आणि मग डायरेक्ट फेब्रुवारीमध्ये उजळेल. म्हणून आम्ही ठरवलं की चला आज ह्याच आठवड्यात जाऊया आणि इनफॅक्ट आपण उद्याच निघतो आणि येस आम्ही पहाटे उद्या 2-3 वाजता निघतो आहे. आमची ट्रिप जी आहे कोकणामध्ये जाणार आहोत आम्ही, रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे आणि आरेवारी बीच वगैरे करणार आहोत आम्ही. सो आमची ट्रिप जी आहे ना 2 रात्री आणि 3 दिवसाची असणार आहे. सो इतकी घाईघाई चालली होती कारण मी आज सुट्टी आहे म्हणून खूप उशिरा उठले होते, म्हणजे 8-1 वाजेपर्यंत उठले होते आणि अगेन घरचं काम होतं, पॅकिंग माझी बरीच बाकी होती. सो मी स्वप्नीलला म्हणलं की तुम्ही जे आहे ना पॅकिंग करा, मी तुम्हाला सगळं काढून देईन हाताखाली, तुम्ही फक्त जस्ट बॅगमध्ये भरायचं काम करा. आणि सोबत मी ना इकडे नाश्तासुद्धा बनवत होते. माझ्याकडे घरात ब्रेड्स पडलेले होते आणि म्हणलं आता 2-4 दिवसात ते ब्रेड खराब होऊन जातील. सो मी सँडविच बनवते, सिम्पल आलू सँडविच बनवलं आणि सोबत पोहे बनवले. आणि हा आमचा ब्रंच असणार आहे, आम्ही लंच करणार नाही कारण ऑलरेडी 11:30-12 वाजले होते. सो आम्ही हाच भरगच लंच करणार आहोत, जेणेकरून लंचचा जो टायमिंग आहे ना तो पण वाचेल. सो ब्रंच करता सॉरी, मला जे जे आठवेल, जे मला न्यायचं आहे ते मी सगळं असं काढून ठेवलं होतं. आता फक्त सगळं बॅग्समध्ये भरायचं आहे. सो मी थोडक्यात दाखवते की मी काय घेतलं आहे. सो इथे जे आहेत ना स्किन केअर आहे, त्यानंतर मेकअपचं वेगळं काढून ठेवलं आहे आणि सोबतच टॉयलेटरीसुद्धा वेगळे काढलेले आहेत. आय नो मी फक्त 2 दिवसासाठी चालले, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला लागतात आणि ट्रिप म्हणल्यानंतर आपण थोडंसं एक्स्ट्रा तयार होतो, एक्स्ट्रा ड्रेसिंग वगैरे असतं त्यासाठी. आणि कपडेसुद्धा आमचे भरपूर झालेत कारण आम्ही बीचवर जाणार, 2-3 वेळा बीच होणार आहे. मग बीचवर गेल्यानंतर कपडे भिजतील, मुलं आहेत. सो म्हणून मी अगेन थोडेसे जास्ती कपडे पॅक केलेले आहेत आणि आय नो हे लागणारच आहेत. सोबत इथं काही मेकअप आहे, एक्स्ट्रा मेकअपचं सुद्धा सामान घेतलेलं आहे. मी म्हटलं की छान छान तयार होऊया आणि छान छान फोटोज काढूया. सो मी इथून आईकडे जाणार आहे 4-5 वाजता, कारण तिथून जे आहे ना माझे भाऊजे आणि त्यांची छोटीशी मुलगी जी आहे ना ते पण आमच्यासोबत येते. तर असं आम्ही सर्वजण 6 जण जाणार आहोत आणि निघण्याचा टायमिंग आहे 3. आमचं ठरलं आहे की आपण 3 वाजताच निघूया. सोबतच काही क्लचर्स वगैरे घेतलेत. आणि हो, ह्या ज्या बॅग दिसतात ना, ह्या आम्ही ॲमेझॉनवरून लास्ट ट्रिप म्हणजे महाबळेश्वरला आम्ही जेव्हा गेलो होतो 2025मध्ये, त्यावेळेस मी घेतलेल्या होत्या ॲमेझॉनवरून. खरंच खूप उपयोगाला पडतात कारण याच्यामध्ये ना सगळ्या गोष्टी अशा वेगवेगळ्या छान बसतात. आणि जेव्हा बॅगमधून आपल्याला एक्झॅक्ट जी वस्तू काढायची असते ते एक्झॅक्ट बॅग्स काढली आणि मग ती उपयोगाला येते बरोबर. आणि बॅगसुद्धा भरताना अगदी व्यवस्थित कमी जागेमध्ये छान सामान असं मावून जातं. सोबतच मी ते काही परफ्यूम्स आहेत ते सुद्धा पॅक केलेले आहेत. मुलांसाठीचं ना जे जेवणाचं काही खाण्याचं सामान ते सुद्धा मला करणं जमलं नाही. मी म्हणलं थोडासा चिवडा वगैरे करून घेईन, झालं नाही. फक्त घरामध्ये काही फ्रूट्स होते, ॲपल आणि स्ट्रॉबेरी होत्या, त्या फक्त मी व्यवस्थित छान धुवून घेतल्यात आणि त्याच घेण्याने सोबतच काही चिक्की वगैरे, बिस्किट वगैरे ते जाताना म्हणले आपण खरेदी करूया. सोबतच आणखीन एक मला गोष्ट करावी लागणार आहे ती म्हणजे झाडांना भरपूर पाणी ठेवून द्यावं लागतं, तसं तेच पाणी देते मी.